मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती फ्लॅट पाहण्यासाठी येते, तेव्हा ती बाई अरुंधतीला विचारते, तुमचे मिस्टरसुद्धा फ्लॅट पाहायला येणार आहेत का? ते कुठे नोकरी करतात? त्यावर अरुंधती नकार देत 6 महिन्यांपूर्वी माझा घटस्फोट झाला आहे. आता मी सिंगल आहे. मी एकटीच इथे राहणार. अधूनमधून माझा मुलगा येत जात राहील म्हणून त्या बाईला सांगते. तेव्हा ती बाई तुम्ही काय काम करता असं अरुंधतीला विचारते. त्यावर अरुंधती मी नोकरी करते. रेंटचा प्रॉब्लेम कधीच येणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका असं बोलते. तेव्हा ती बाई मला तुम्हाला हा फ्लॅट देता येणार नाही कारण मला सिंगल बाईला हा फ्लॅट नाही द्यायचा. तुमचा घटस्फोट झाला आहे. तुमचे मिस्टर या जगात नसते तर ती गोष्ट वेगळी होती. म्हणजे उगीच इथे भांडणं नको. आणि हल्ली चेहरा बघून बायकांचं काही सांगता येत नाही. कितीही साधी दिसली तरी भरवसा देता येत नाही असं बोलते. तेव्हा अरुंधती त्या बाईला सांगते, हवं तर तुम्ही माझी चौकशी करा. परंतु ती बाई सिंगल बाई म्हटल्यावर खूप लफडी असतात असा डायलॉग देते. तेव्हा अरुंधती रागात तिला बोलते, तुम्हाला घर द्यायचं नसेल तर नका देऊ, परंतु अशी सरसकट विधानं करू नका. एकतर तुम्ही मला चांगलं ओळखत नाही तरीही काही पण बोलत आहात. तेव्हा ती बाई सांगते, आजूबाजूला राहणाऱ्या बायकांवरून मी हे सर्व काही बोलत आहे. एकट्या राहणाऱ्या बायकांच्या घरात कधीही काही पण चालतं. ती बाई रात्री उशिरा घरी येते. पुरुषांचं येणं जाणं वाढतं. कित्येकदा बेकायदेशीर गोष्टी चालतात. अशाने आजूबाजूचं वातावरण बिघडतं. तेव्हा अरुंधती सांगते, मग तुम्ही डोळे उघडून बघत नाही किंवा तुम्हाला हवं तेच बघता. माझ्या अशा कित्येक मैत्रिणी आहेत, त्या एकट्या आणि उत्तम राहतात. आणि रात्री अपरात्री येणाऱ्या मुलींमध्ये कित्येक डॉक्टर, नर्सेस, पोलीस, कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुली, एअर होस्टेस असतात. आणि लोकांना काय वाटेल याचा विचार करून त्या आपली नोकरी सोडू शकत नाही. एकटी राहणारी बाई वाईटच काम करू शकते असा शिक्का तुम्ही का मारता? रात्री अपरात्री येणारी बाई चुकीचं आणि बेकायदेशीरच वागू शकते असं तुम्हाला का वाटतं? तुमच्यापेक्षा आम्हाला स्वतःची जास्त काळजी असते. त्यावर ती बाई सांगते, लोक चर्चा करतात. उद्या तुम्ही सोडून गेल्यानंतर मला इथे नवीन भाडेकरू मिळणार नाही व लगेच फ्लॅट देण्यासाठी नकार देते. तर तेव्हा अरुंधती सांगते, नका देऊ, परंतु एक बाई असूनसुद्धा दुसऱ्या बाईवर संशय घेता, तिला हिंमत द्यायची सोडून मागे खेचता. पुरुषांच्या नजरेइतकेच तुमच्या मनात येणारे घाणेरडे विचार जास्त लाजिरवाणे असतात. हे लक्षात ठेवा असं बोलते. तेव्हा ती बाई स्वतःचं घर घ्या आणि हवं ते करा असं सांगते. तर अरुंधती बोलते, नक्की घेणार. आणि ते घर भाड्याने द्यायची वेळ आली ना तर एखाद्या एकट्या राहणाऱ्या बाईला किंवा कष्ट करून जगणाऱ्या मुलीला कौतुकाने देणार. तिची अशी अडवणूक करणार नाही. मलाच तुमचं घर नको आहे असं बोलून अरुंधती रागाने लगेच तिथून निघून जाते. तर इकडे आशुतोष अरुंधतीची वाट पाहत असतो. परंतु अरुंधती त्याच्याकडे लक्ष न देता रागाने तिथून जात असते. आशुतोष अरुंधतीच्या पाठीमागे जातो. तर अरुंधती रागाने त्याला तुम्ही इथे काय करता असं चिडून विचारते व काही पण बडबड करत असते. नितीनने मला 5 फ्लॅट दाखवले परंतु त्यातील एकही मला मिळाला नाही कारण मी सिंगल आहे. म्हणजे काहीतरी गैरच करत असणार. मला भेटायला फक्त पुरुषच येत असणार असं लोक बोलतात. मग घटस्फोटित बायकांनी कुठे राहायचं असा प्रश्न अरुंधती करते. तेव्हा आशुतोष तिला शांत करत, आपण लोकांचा दृष्टिकोन लगेच बदलवू शकत नाही, परंतु तू चिडचिड थांबव असं बोलतो. त्यानंतर अरुंधती शांत होते. तर तेव्हा आशुतोष तिला बोलतो, उद्यापासून मी तुझ्याबरोबर फ्लॅट शोधायला येतो. तू सिंगल, मी सिंगल, आपण दोघे जाऊन त्या बाईच्या घरी धमाल करून येऊ असं वेड्यासारखं आशुतोष बडबडत असतो. तर अरुंधती खूप हसते. त्यानंतर रात्री विद्याताई आणि सुधीरमामा अरुंधतीला आज किती घरं बघितलीस, एखादं फायनल झालं का असं विचारतात. त्यावर अरुंधती नकार देत, एकट्या बाईला घर द्यायला कोणी तयार होत नसतं आणि आज मी एका बाईबरोबर भांडणच करून आले म्हणून सांगते. तर तेव्हा सुधीर मामा, लोकांचा दृष्टिकोन बदलवणं एवढं सोपं नसतं म्हणून सांगतात. तेव्हा अरुंधती बोलते, आजकाल तरुण मुलं मुलीही एकत्र राहतात. मग माझ्या वयाच्या बायकांना घर देण्यात लोकांना काय प्रॉब्लेम आहे?
तर तेव्हा विद्याताई अरुंधतीला सांगतात, तू जास्त घाई करू नकोस. जोपर्यंत मनासारखं घर भेटत नाही ना तोपर्यंत इथेच राहा. तेव्हा अरुंधती उद्या मला तिथे जाऊन माझी कागदपत्रे आणायचे असल्याचं सांगते. तेव्हा सुधीर मामा, म्हणजे तू परत त्या समृद्धी बंगल्यात जाणार आहेस का असं विचारतात. त्यावर अरुंधती नकार देत मी गौरीकडे जाणार असल्याचं सांगते व मी आपणहून त्या घरात आता कधीच जाणार नाही. त्यांनी माझ्या चारित्र्यावर जी चिखलफेक केली आहे ना तो राग माझ्या डोक्यातून कधी जाणारच नाही असं बोलते. दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा विमलला घरात घडलेला सर्व काही प्रकार सांगते. ते ऐकून विमलला खूप वाईट वाटतं व आमच्या चाळीत दारुड्या माणसांची अशी भांडणं होतात, ती लोक असं घाण बोलतात, परंतु तुमच्या घरातील माणसं तर शिकलेली असून एवढे घाणेरडे विचार कसा करतात असा प्रश्न विमल करते. तर अनघा सांगते, मी सगळ्यांना समजावलं परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. तेव्हा विमल कांचन व अनिरुद्धच्या नावाने बोटे मोडत असते व अरुंधतीला भेटायला जाण्यासाठी तिचा पत्ता अनघाला मागते. तेवढ्यात कांचन तिथे येते व तुला काय हवं आहे असं विमलला विचारते. तेव्हा विमल तिला सांगते, मला सुट्टी हवी आहे कारण मला वहिनींना भेटायला जायचं आहे. त्यावर कांचन, सुट्टी मिळणार नाही, अगोदर काम कर मग जा असं सांगते. तेव्हा विमल कांचनला तुम्ही वहिनींशी अशा का वागलात म्हणून जाब विचारते. तेव्हा कांचन तिला गप्प करते, परंतु विमल गप्प बसत नाही व कांचनसमोर अरुंधतीचा जय जयकार करते. आत्तापर्यंत घरासाठी केलेलं सर्व काही कष्ट ती कांचन अनघाला सांगते व माझ्यावर आणि या लोकांवर वहिनींचे किती उपकार आहेत ते शब्दात सांगू शकत नाही असं बोलते. तेव्हा ते ऐकून कांचनचा चेहराच पडतो. तेव्हा विमल अनघाला सांगते, मी आत्तापर्यंत एखाद्या संत महात्म्याला भेटले नाही. कोपऱ्यावरचा मारुती सोडून मी कधी कोणत्या देवाच्या डोक्यावर पाय ठेवला नाही, कारण माझ्यासाठी माझ्या वहिनींची जागा तीच आहे आणि त्यांना ही लोक अशी बोलली तुम्हाला पाप लागेल असा शाप देत विमल खूप रडू लागते व कांचनसमोर हात जोडत माझ्या वहिनी देवासारख्या आहेत, प्लीज त्यांचा असा छळ करू नका, त्यांना काही बोलू नका असं सांगते. तर कांचन वैतागाने लगेच तिथून निघून जाते. तेव्हा विमल खूप रडत असते. तेव्हा अनघा तिला शांत करते. तर दुसरीकडे सुलेखा आशुतोषला आपल्या एरियामध्येच घर भाड्याने देण्याची जाहिरात पेपरमध्ये आल्याचं सांगते. त्यावर आशुतोष, मी ती जाहिरात अरुंधतीला दाखवतो परंतु एकट्या बाईला घर देताना लोक खूप विचार करतात असं बोलतो. तेव्हा सुलेखा सांगते, आपल्याकडे फॅमिली स्ट्रक्चरमधून बाहेर पडलेली बाई लोकांना झेपतच नाही. एकवेळी नवरा गेलेला असला तरी लोकांना चालतं. तेव्हा ती आशुतोषचे बाबा गेल्यानंतरचा तिचा अनुभव त्याला सांगते की तुझे बाबा गेल्यानंतर त्यांच्या काही मित्रांनी लगेच माझ्याशी संपर्क तोडला, कारण त्यांच्या बायकांनी मी एकटी आहे उगीच सहानुभूती दाखवता दाखवता जवळीक वाढली तर काय म्हणून माझ्याशी बोलण्याला त्यांना नकार दिला होता. तेव्हा ते ऐकून आशुतोषला मोठा धक्काच बसतो. उद्याच्या भागामध्ये कांचनने घराच्या पेपर्सवर अरुंधतीची सही घेतल्याचं आप्पांना समजतं. तेव्हा आप्पा कांचनवर खूप भडकतात व ते पेपर फाडून टाकतात. ते पाहून कांचनला घामच फुटतो. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.